Welcome, friends. Today we are going to learn the second poem from our textbook 2.2 Indian Weavers. आज आपण भारतीय विणकर ही कविता आपल्या पुस्तकातली शिकणार आहोत. आर्टिसन्स आर ऑल्सो कॉल्ड क्राफ्ट्समॅन. जे आर्टिसन्स कारागीर असतात, जे की आपल्या हातांनी वेगवेगळ्या सुंदर अशा वस्तू तयार करतात, त्यांना क्राफ्ट्समन देखील देखील म्हटलं जातं. दे आर क्रिएटर्स ऑफ डायव्हर्स गुड्स. आणि ते खरं तर निर्माते असतात, तयार करणारे असतात. आणि ते वेगवेगळे असं डायव्हर्स विविध पद्धतीचं गुड्स, सामान, वस्तू तयार करतात अँड यूज देअर हँड्स टू क्रिएट युनिक, फंक्शनल अँड ऑल्सो डेकोरेटिव्ह आयटम्स यूजिंग ट्रॅडिशनल टेक्निक्स. आणि ते आपल्या हातांनी खूप चांगलं वैशिष्ट्यपूर्ण असं युनिक असं फंक्शनल, कार्यात्मक आणि डेकोरेटिव्ह सजावटीच्या आयटम्स, वस्तू ते तयार करत असतात. यूजिंग ट्रॅडिशनल टेक्निक्स, पारंपरिक पद्धतीनं ते बनवत असतात. आपल्याला माहिती आहेत पारंपरिक पद्धती, जसं कुंभार आपल्या चाकावरती वेगवेगळे पॉट्स बनवतो, भांडी बनवतो, मातीची भांडी. तर प्रत्येक गोष्टीचं ट्रॅडिशनल असं टेक्निक ठरलेलं आहे. नाव कम्प्लीट द वेब गिवन बिलो. आणि आपल्याला एक वेब दिलेला आहे, तर ते वेब पूर्ण करायचं आहे. डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारागीर कोण कोण असतात, तर ते आपल्याला इथं भरायचं आहे. फर्स्ट वन इज गिवन गोल्डस्मिथ, म्हणजे सोनार, जो की सोन्याला आपल्या हातांनी आकार देतो. स्कल्प्टर, मूर्तिकार, मातीच्या मूर्ती असतील तर किंवा दगडाच्या मूर्ती असतील तर तो बनवणारा स्कल्प्टर असतो. ज्वेलरी डिझायनर, जो दागिन्यांना घडवतो तो ज्वेलरी डिझायनर. कार्पेंटर, सुतार आहे, जो लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. पॉटर, कुंभार, आत्ताच आपण उदाहरण पाहिलं. विवर, जो विणतो कपडे. ग्लास आर्टिस्ट, काचांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणारे आर्टिस्ट असतील. त्याचबरोबर बास्केट मेकर, टोपल्या बनवणारा आहे. ब्लॅकस्मिथ, लोहार आहे. त्याचबरोबर मेसन, मिस्त्री आहे, जो की आपल्या हातांनी घराला आकार देतो. डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स ओकेजन्स व्हेन वी नीड. आपल्याला वेगवेगळ्या सीझन्समध्ये म्हणजेच ऋतूमध्ये, त्याचबरोबर ओकेजन्स वेगवेगळ्या प्रसंगी कुठले कपडे आपण वापरतो ते आपल्याला लिहायचं आहे. वुलन क्लोथ्स, म्हणजेच वूलपासून बनलेले जे कपडे असतात ते कपडे आपण कधी वापरतो. लोकरीपासून बनलेले कपडे विंटरमध्ये, हिवाळ्यात. त्याचबरोबर कॅज्युअल क्लोथ्स, कॅज्युअल प्रासंगिक कपडे आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा कॅज्युअल क्लोथ्स घालतो, आउटडोअर्सला गेल्यानंतर. त्यानंतर रिच सिल्क, म्हणजेच रिच सिल्क क्लोथ्स, जे अतिशय महागडे असे सिल्कपासून बनलेले रेशमी कपडे आहेत, ते आपण कधी घालतो, वेडिंग्समध्ये घालतो, लग्नामध्ये वगैरे. त्याचबरोबर कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स, रंगीत आणि आरामदायी कपडे आपण होममध्ये असताना, घरी असताना किंवा वेगवेगळ्या समारंभामध्ये, त्याचबरोबर समरमध्ये सुद्धा आपण हे कपडे घालतो. ट्रॅव्हलिंगमध्ये कम्फर्टेबल कपडे घालतो. डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स. नाव लेट्स प्ले अ गेम. The teacher will ask the students some questions. Students will understand that there are some exceptions to the general rules. Let's start. काही प्रश्न विचारले जातील आणि त्याला काही अपवाद असतील तर त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. वन हू व्ह्यूज
इज अ विवर. जो विणतो तो विणकर असतो. वन हू प्लेज अ गेम इज अ, जो खेळ खेळतो तो कोण असतो? स्पोर्ट्स पर्सन असतो. जो वन हू सिंग्स इज अ सिंगर, वी नो. वन हू डान्सेस इज अ डान्सर. वन हू टीचेस इज अ टीचर. वन हू कुक्स इज अ शेफ or cook. Now we have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. Discuss the reasons behind this. One has been given for you. आणि गांधीजी आपल्या चरख्यावरती सूत कातत होते आणि त्याचं कारण काय असावं हे इथं विचारलेलं आहे. एक कारण दिलेलं आहे, टू गिव्ह रुरल पीपल अन ऑपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. ग्रामीण भागातील लोकांना त्यांचा रोजगार मिळावा, त्यांना पैसे कमावता यावे यासाठी त्यांनी चरख्यावर सूत कातायला सुरुवात केली. इथे भरलेले आहेत, टू एनकरेज पीपल टू कंटिन्यू द लोकल इंडिजिनियस प्रॉडक्ट्स. स्वदेशी प्रॉडक्ट्स वापरा हे लोकांना एनकरेज करण्यासाठी, वापरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी गांधीजींनी हे केलं. टू डिस्करेज पीपल फ्रॉम युजिंग फॉरेन टेक्स्टाईल्स, विदेशी कपडे वापरण्यापासून रोखण्यासाठी. त्याचबरोबर टू कीप आवर ट्रॅडिशनल आर्ट्स अँड क्राफ्ट्स अलाइव्ह, आपली कला जिवंत ठेवण्यासाठी आपण हे केलं पाहिजे असं गांधीजींच्या कृतीवरून दिसून येतं. नेम सम टूल्स यूज्ड बाय द विवर, आणि काही टूल्स, साधनं जी की वापरली जातात या विणकराकडून, तर ते इथे सांगितलेले आहेत. लूम म्हणजेच यंत्रमागाचा जो भाग असतो त्याला लूम म्हटलं जातं. वी हॅव द पिक्चर्स ऑफ अ पर्सन हू इज विविंग, यू कॅन सी हेअर. तर हा विवर आहे जो की त्या लूमवरती, यंत्रमागाच्या भागावरती काय करतो आहे, कपडे विणतो आहे. त्याचबरोबर शटल, जिथे दोरा फिक्स होतो तिथे त्याला शटल म्हटलं जातं. तिथे बॉबिन बसवली जाते. त्याचबरोबर बॉबिन म्हणजे जिथे दोरा गुंडाळला जातो असे छोटे रीळ असतात. आणि सीझर्स, कात्री देखील असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला या टूल्स विषयी सांगता येईल. नाव नेम सम टाइप्स ऑफ यार्न्स यूज्ड बाय द विवर. विणकर वापरतात अशा सुताच्या किंवा दोऱ्याच्या प्रकारांची काही नावं आपल्याला इथं सांगायची आहेत. द फर्स्ट वन इज लिनन. लिननचा दोरा, लिननचा कपडा असतो. वी हॅव हेअर द लिनन फॅब्रिक. हा लिननचा दोरापासून तयार केलेलं कपडा आहे. त्याचबरोबर कॉटन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कॉटनचा कपडा देखील वापरला जातो सूत कातण्यासाठी. हे कॉटनचे कपडे इथं दाखवलेले आहेत. त्याचबरोबर ज्यूटपासून सुद्धा कपडे विणले जातात. वी हॅव हेअर द ज्यूट, येस, हेअर ब्राऊन ज्यूट क्लोथ्स. तर अशा पद्धतीचा कपडा हा ज्यूटचा कपडा असतो. त्याचबरोबर फ्लॅक्स म्हणजेच अंबाडी या वनस्पतीपासून बनवलेला कपडा, त्यालाच लिनन देखील म्हटलं जातं. आणि त्याच्यापासून ताग काढला जातो आणि कपडे बनवले जातात. त्याचबरोबर सिल्क हा देखील कपडा आपल्याला बघायला मिळतो, ज्यापासून कपडे बनवले जातात, विणले जातात. हा सिल्क म्हणजेच रेशमी कपडा. तर अशा प्रकारची सूतं वापरली जातात कपडे विणण्यासाठी. नाव वी हॅव टू सी द पोयम. The poem is written by
सरोजिनी नायडू यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि सरोजिनी नायडूविषयी माहिती दिलेली आहे. सरोजिनी नायडू 1879 to 1949 means she was born in 1879 and she died in 1949, was a political activist. त्या राजकीय व्यक्ती होत्या, कार्यकर्ता होत्या, फेमिनिस्ट होत्या, फेमिनिस्ट स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या. अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आणि भारताचा जो स्वातंत्र्य लढा होता त्यातल्या त्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट earned her the sobriquet of नायटिंगेल ऑफ इंडिया. आणि त्यांच्या कवितेने किंवा त्या अशा कवयित्री होत्या की ज्यांना एक उपनाम दिलं गेलं, टोपण नाव दिलं गेलं की भारतामधील नायटिंगेल म्हणजेच गाणाऱ्या पक्षी असं त्यांना म्हटलं गेलं. लॅटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. आणि 1947मध्ये त्यांना गव्हर्नर बनवलं गेलं, राज्यपाल, युनायटेड प्रांताच्या राज्यपाल, आणि त्या प्रथम महिला होत्या ते पद सांभाळणाऱ्या. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोयम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 types ऑफ गारमेंट दॅट द वीवर्स व्ह्यू ॲट 3 particular times ऑफ अ डे. इंडियन वीवर्स या कवितेमध्ये विवर जो आहे, विणकर जो आहे, तो दिवसाच्या 3 वेगवेगळ्या वेळेला काही ठराविक असे कपडे तो विणतो आहे आणि त्या बाबतीत ही कविता बोलते. या कवितेतून कवयित्री आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. ईच स्टॅन्झा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द 3 important इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. आणि प्रत्येक कडव्यातून या कवितेच्या आपल्याला दाखवलं जातं की आयुष्यात, मानवी आयुष्यामध्ये जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत, अतिशय महत्त्वाचे असे प्रसंग आहेत किंवा घटना आहेत, त्याविषयी ही कविता बोलते. बर्थ हे चाइल्डहूडमध्ये आपल्याला दाखवतं, त्याचबरोबर ॲडल्टहूड, यंग आपला जो काळ असतो, अँड डेथ जो ओल्ड पिरियड असतो. तर हे 3 घटक प्रसंग कवयित्री या कवितेतून सांगते. द कलर्स mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. आणि यामध्ये ज्या रंगांचा उल्लेख येतो ते आपल्या जीवनातल्या मानसिक अवस्थेवर भाष्य करतात आणि त्या दृष्टीनं ते महत्त्वाचे वाटतात. आपण कविता बघूया. इंडियन वीवर्स. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. कवितेत पहिल्यांदा कवयित्री सांगते आहे की जे विणकर आहेत ते सकाळी सकाळी विणत आहेत. काय विणत आहेत? वाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. आणि कवयित्री त्यांना विचारते की तुम्ही सकाळी सकाळी कपडे विणताय, परंतु तुम्ही इतक्या आनंदानं का कपडे विणताय? वस्त्र, गारमेंट, वस्त्र विणताय. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सिऑन वाईल्ड. आणि त्या कवयित्री विचारतात
आणि त्यावेळी ते विणकर हे काय करतायत तर किंगफिशर नावाच्या पक्षाप्रमाणे ते वस्त्र विणतायत, जे की अतिशय रंगीबेरंगी असा तो पक्षी आहे आणि तो निळा रंग त्यातून प्रतीत होतो आहे. आणि किंगफिशर पक्षाचा जो निळा रंग आहे त्या पद्धतीनं तुम्ही कपडे विणताय असं कवयित्री विचारते. आणि कशासाठी विणताय असं विचारते, तेव्हा हा किंगफिशर पक्षी आपल्याला दिसतोय आणि त्याचा जो निळा रंग आहे तो निळा रंग पहिल्या स्टॅन्झामध्ये आपल्याला कवयित्रीनं दाखवलेला आहे. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सिऑन वाईल्ड वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आणि त्यावेळी ते विणकर सांगतात की आम्ही नवीनच जन्मलेल्या न्यू बॉर्न अशा चाइल्डसाठी कपडे विणत आहोत. रोब्स झगा किंवा अंगरखा आम्ही नवीन जन्मलेल्या मुलांसाठी, बाळांसाठी विणत आहोत असं ते सांगतात. त्यानंतर सेकंड स्टांजामध्ये व्हीवर्स व्हिविंग ॲट फॉल ऑफ नाईट. ते जे व्हीवर्स आहेत, विणकर आहेत, ते संध्याकाळच्या वेळी विणत आहेत. काय विणत आहेत? वाय डू यू व्हीव अ गारमेंट सो ब्राईट. आणि तुम्ही इतकं ब्राईट, तेजस्वी असं वस्त्र का विणत आहात? लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. आणि त्यावेळी कवयित्री विचारते की तुम्ही इतकं तेजस्वी वस्त्र विणत आहात जे की मोराच्या पंखाप्रमाणे, पिसाऱ्याप्रमाणे हे तेजस्वी आहे. आणि अशा पद्धतीचं ते वस्त्र पर्पल अँड ग्रीन म्हणजेच जांभळं आणि हिरवं असं वस्त्र ते संध्याकाळच्या वेळी इतकं तेजस्वी का विणत आहेत? वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. आणि त्यावेळी विणकर सांगतात की आम्ही एका मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन म्हणजेच राणीच्या लग्नातली चुनरी आम्ही विणत आहोत असं विणकर त्यावेळी सांगतात. तर दुसऱ्या स्टॅन्झामध्ये हे काही रंग आपल्याला दिसतात. तिसऱ्या स्टॅन्झामध्ये परत व्हीवर्स व्हिविंग सोलेम अँड स्टील. शेवटच्या आणि तिसऱ्या या कडव्यामध्ये व्हीवर्स जे आहेत, विणकर जे आहेत, ते काय करतायत? अगदी गंभीर पद्धतीनं किंवा ते गंभीर होऊन अँड स्टील शांतपणे काय करतायत? व्ह्यू करतायत, विणत आहेत. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. आणि त्यावेळी कवयित्री त्यांना विचारते की तुम्ही या थंड अशा चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही काय विणत आहात? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. आणि पांढरं असं पिसांप्रमाणे, त्याचबरोबर ढगांप्रमाणे तुम्ही काय विणत आहात असं कवयित्री त्या विणकरांना विचारते. आणि ते उत्तर देतात, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. आणि ते म्हणतात की आम्ही मरण पावलेल्या व्यक्तीसाठी श्राऊड विणत आहोत, कफन विणत आहोत. द क्लोथ विच इज यूज्ड टू कवर अ डेड बॉडी. आणि शेवटच्या कडव्यात ते व्ह्यूवर्स म्हणतात की आम्ही अंत्ययात्रेसाठी, अंत्यविधीसाठी, फ्युनरल श्राऊड हे अंत्यविधीसाठी आम्ही कफन विणत आहोत. तर अशा पद्धतीनं या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी आपल्या जीवनातील तीन अवस्था या तीन कडव्यामध्ये
सांगितलेल्या आहेत. पहिल्या कडव्यामध्ये त्या बालपणाविषयी सांगतात, दुसऱ्या कडव्यामध्ये त्या आपल्या तरुणपणाविषयी, त्याचबरोबर मानवी जीवनाचा जो शेवट असतो, ओल्ड पिरियड जो असतो, शेवट ज्यामध्ये होतो, ते तिसऱ्या कडव्यामध्ये त्या सांगतात. थँक्यू.